3 वर्षांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली होती। त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षाच्या बॅनरवर त्यांचा फोटो वापरण्यास बंदी घातली। पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर पुन्हा शरद पवारांचा फोटो दिसणार आहे। तशी परवानगी स्वतः शरद पवारांनी दिल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यक्षांनी केलाय। त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचे संकेत आहेत का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनी दिलेली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिलेली ही माहिती। त्यांच्या दाव्यानुसार आता जळगावात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकणार आहे। संजय पवारांच्या या दाव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची ही नांदी आहे का याची राज्यात चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे बॅनर आणि पोस्टरवर रितसर फोटो वापरण्यासंदर्भात परवानगी द्यावी म्हणून संजय पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यानंतर शरद पवारांनी फोटो वापरण्यास मान्यता दिल्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब सोडून गेले त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी बाळासाहेबांचा फोटो वापरला, बाळासाहेबांचा आदर केला। उद्धव साहेब ठाकरेंनी नाही सांगितलं तरी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचा फोटो वापरतायत आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पवार साहेबांनी आम्हाला जो नकार दिला होता फोटो वापरण्याचा तो एक धागा पकडत मीच एक आमचे आणि पवार साहेबांचे कौटुंबिक राजकीय सामाजिक संबंध असल्या कारणाने पवार साहेबांचं नातं आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधर पवार यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे। याच विचाराने मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे आणि त्यामुळे साहेबांनी माझं पत्र पूर्ण वाचलेलं आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनीच लिहून माझ्या लेटर पॅडवर मला दिलेली आहे। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी पवारांचा फोटो वापरू नये म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत देऊन टाकले। संजय पवार यांच्या या दाव्यावर जर आक्षेप घ्यायचाच असता तर तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनच त्यांच्याच जिल्हाध्यक्षांच्या दाव्याविरोधात मत उमटलं। शरद पवारांचा फोटो वापरणं हा संजय पवारांचा व्यक्तिगत निर्णय असून पक्षाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात येणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी या फोटोला एक प्रकारे विरोधच केलाय। पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही। तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात, पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या या मतभेदानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही मैदानात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या भूमिकेवर निशाणा साधला। अजित पवार यांच्यानंतर अनिल पाटील हे सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या बाजूने नसल्याचं सांगत त्यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रमोद पाटलांनी सवाल केलाय। अजितदादांच्या निधनाच्या नंतर अनिल पाटलांचे सगळे स्टेटमेंट तपासून पहा, विलीनीकरणाच्या बाजूने ते कधी बोलले नाही, विरोधातच बोलले। अजितदादांच्या पक्षामध्ये अंतर्गत कलहाचं ज्यावेळेला आलं त्यावेळेला अनिल पाटील साहेबांचं स्टेटमेंट कधी सुनेत्राताई पवार पार्थ पवारांच्या बाजूने नव्हतं। त्यांचे सगळे मागचे स्टेटमेंट पहा तुम्ही, तेव्हा ते शरद पवार साहेबांचा फोटो लावा या बाजूने बोलतीलच कसे? त्यांच्याकडून अपेक्षा नाही, ते मूळ हे भाजपाचे होते। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत जळगावमधनं त्याची सुरुवात करण्याची तयारी संजय पवार यांनी केली। परवानगी मिळाल्याचं सांगत पक्षाच्या बॅनरवर अजित पवार यांच्यासोबत शरद पवारांचा फोटो वापरण्याच्या हालचाली सुरू केल्या। त्यांच्या या दाव्यानं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली, पण त्यानंतर लगेच अनिल पाटलांनी समोर येत या चर्चेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पवारांच्या फोटोवरून सुरू झालेल्या या राजकारणावरून राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत अजित पवारांच्या पक्षात असलेले मतभेद पुन्हा एकदा जाहीर झाले। जळगावहून वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।